नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आपला एक नवीन विषय असणार आहे. जे का रांजले गांजले त्याची म्हणे तो आपले. ह्या श्लोकाच्या अधोरेखितच भारतीय संविधानाचं घडामोडी भारत देशामध्ये घडतात. ज्या संविधानानं आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिला किंवा लोकशाहीमध्ये जे 4 स्तंभ बनवले गेले, न्यायव्यवस्था असेल, प्रशासन असेल, पत्रकारिता असेल किंवा सामाजिक गोष्टी असतील, ह्या गोष्टी घडत असताना ह्या लोकशाहीवरती नजर ठेवण्यासाठी भारतीय संविधानाने भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ह्या ठिकाणी केली गेली, की ज्या ठिकाणी लोकांच्या मताचा अधिकार निवडणूक आयोग ठरवेल आणि निवडणुकीच्या माध्यमातून माणसांच्या पसंतीचा उमेदवार किंवा माणसांच्या पसंतीचा पक्ष लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीवरती बसवण्याचं काम या संविधानानं आणि या भारतीय निवडणूक आयोगानं आम्हाला गेली कित्येक वर्ष दिलं होतं. पण 2014च्या निवडणुकीनंतर आणि 2019च्या निवडणुकीनंतर ह्यामध्ये असे काही बदल घडून आले, की संपूर्ण देशाला हुकुमशाहीच्या पारतंत्र्यात आपण टाकण्याच्या मार्गात आहोत का काय? असा अंदाज आणि असा विश्वास काही ज्येष्ठ पत्रकारांनी वेळोवेळी मांडला गेला. कारण आज आपण बोलणार आहोत तो विषय नेमका भारतीय निवडणूक आयोगावरतीच आहे, इलेक्शन कमिशनवरती, की जो निवडणुकीचा अधिकार ज्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम निवडणूक आयोग करतं. आज तीच निवडणूक आयोग पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये पूर्ण गरबटलेली आहे आणि बरबटलेली आहे. या विरोधात ना कोण सामाजिक कार्यकर्ते बोलायला तयार आहेत, ना देशाचा चौथा स्तंभ मीडिया बोलायला तयार आहे, ना पत्रकारामध्ये कोणते संपादक या संदर्भात लेख लिहायला तयार आहेत. पण हा मुद्दा काल राहुल गांधींनी दिल्लीमध्ये उचलून धरला. त्यानंतर बेंगलोरमध्ये त्यांनी जाहीर सभेत हा विषय संपूर्ण देशाला कळावा म्हणून पुराव्यानिशी त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवल्या, की एका व्यक्तीचं 5-5 ठिकाणी, 4-4 ठिकाणी, 6-6 ठिकाणी मतदान कसं होतं. एका घरात छोट्याशा 400 बाय 400 स्क्वेअर फुटाच्या घरात 80-80 लोक राहतात कसे? त्यांनी ते पुराव्यानिशी दाखवल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवरून सर्व डेटा त्या ठिकाणी डिलीट केला गेला. आता 2005च्या RTIच्या नियमानुसार आपण जर त्यांना माहिती मागवायची म्हटलं, तर त्यांच्याकडे आत्ता कोणत्याही पद्धतीचा डेटा उपलब्ध नाही आहे. आणि परत त्यांनी सांगितलं गेलं आहे, की हे जी भारतीय निवडणूक यंत्रणा आहे, या RTIच्या अधिरित्याखाली येत नाही. असं त्यांचं आज बोलणं या ठिकाणी चालू झालं आहे. मुळातच देश हुकुमशाहीकडे न्यायचा आहे का? हा बी मोठा प्रश्न आहे. मुळातच ह्या देशावरती RSSची पगड मजबूत करायची आहे का? हा बी विषय गौण आहे. मुळातच अमित शहा आणि नरेंद्र मोदी ह्यांना संपूर्ण देशावर आपलं आधिपत्य गाजवायचं आहे का? का देश गुजराती लोकांच्या ताब्यात ठेवायचा आहे का? हे सुद्धा काही गोष्टी मनात निःसंकोचपणे शंका येऊन राहिलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर जर निवडणूक आयोगाने असा अविश्वास लोकांच्यावर दाखवला, तर इथून पुढच्या काळात निवडणूक न घेतलेल्या बरं. निवडणूक आयोगाच्या माध्यमाने जरी निवडणूक घेऊन मतदान करायची वेळ आली, तर असे मतदान न करता हे मतदान सरळ हाताने किंवा सदर निवडणूक आयोगाने उमेदवार न देता त्यांनी भाजपच्या हातातच सत्ता देऊन मोकळं व्हावं, अशा तर लोकांच्या तोंडातून, लोकांच्या मानसिकतेतून नजरेतून आता जाणवत आहे. कारण इतका मोठा घोटाळा, की खरंच जर काँग्रेसचं सरकार लोकसभेत येत असेल, तर निवडणूक आयोगाने ह्या गोष्टी करायला नसायला हव्या होत्या. ज्या काँग्रेसनं आजपासून 50 वर्षे देशात सत्ता गाजवली, 50-55 वर्षे देशावर राज्य केलं, त्या काँग्रेसनं अशा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या किंवा अशा निवडणूक आयोगावर कधीही वचक ठेवायचा प्रयत्न केला नाही. पण आज काँग्रेस
काँग्रेसनं विरोध केल्यानंतर निवडणूक आयोग विशिष्ट प्रकारच्या वेबसाईटवरून सर्व डेटा डिलीट करतं आणि 300 खासदारांना कुत्र्यागत नेऊन त्यांच्यावर केस दाखल करतं. जर 300 खासदारांना जर देशाचे पंतप्रधान कुत्र्याची किंमत देत असतील, तर 140 कोटी जनतेला किंवा 140 कोटी जनता नरेंद्र मोदीच्या नजरेत भिकारचोट किंवा भिकारीच असणार आहेत. कारण जर ज्या भारत देशातून 300 खासदार ज्या ठिकाणी आंदोलन करतात, निवडणूक आयोगाच्या विरोधात किंवा लोकसभेतील ही जी सत्ता स्थापन झाली आहे, या सत्तेच्या विरोधात आंदोलन करतात. अशा वेळी दिल्लीचे पोलीस या सर्व लोकांना उचलून त्यांच्यावर केस दाखल करतात आणि त्यांना आंदोलन किंवा मोर्चे काढण्यास निर्बंध घालतात. म्हणजे संविधानामध्ये जे लिहिलंय किंवा संविधानामध्ये जे सांगितलंय, ते संविधान आज राहिलंय का? मी मागे एकदा संविधानासंदर्भात IBC मराठीला हा व्हिडिओ टाकला होता. संविधान खरंच जिवंत आहे का? तर आज खरंच असं वाटायला लागलंय, की संविधान आज खऱ्या अर्थानं जिवंत राहिलेलं नाही. संविधान जिवंत राहण्यासाठी लोकांचा सहभाग बी महत्त्वाचा आहे. आज लोक छोट्याशा तुकड्या पैशासाठी हवालदिल झाल्यात. आज आम्हीही मी एक व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्याच्या भाजपची सत्ता कशी येणार आणि कशा पद्धती येणार ह्या संदर्भात व्हिडिओ मी आधी 1 महिना आधी इलेक्शनच्या आधी टाकला होता. पण ते लाडक्या बहिणीचं एक सेमटेम होतं. त्या सेमटेममुळं लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं लोकांच्यामध्ये आलेली खुशी आणि महाडिक बंटी पाटील यांचा संघर्ष ह्या विषयासंदर्भात मी हे टाकलं होतं. पण आज देशाच्या राजकारणातला जो दुवा आहे, एस. वेणुगोपाल असतील, संजय राऊत असतील, खरगेजी असतील, शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, अनेक खासदार, तृणमूलच्या काही खासदार असतील, ममता बॅनर्जी, अनेक खासदार ह्या ठिकाणी विरोध करत असताना, संपूर्ण देशातले 300 खासदार या ठिकाणी विरोध करत असताना, जर नरेंद्र मोदींनी यांची दखल घेतली नसेल, यांना अटक केलं असेल, तर जनतेला तर ते खरंच जनतेचा एन्काउंटर करतील अशी अवस्था आज होऊन बसली आहे. आज सगळं भाजपमय झालेलं आहे आणि हुकुमशाहीकडं देशाचं पाऊल पडलेलं आहे. पडणार नाही, पडलेलं आहे. देशाचं हुकुमशाहीमध्ये एक पाऊल पडलेलं आहे. आता एक पाऊल पडलं की देश हुकुमशाहीमध्ये जाईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना निवडणूक आयोगाचं काय काम आहे? हे निवडणूक आयोगानं जाहीर करायला हवं होतं. निवडणूक आयोगानं खरंच ह्या होणाऱ्या मतदानाच्या किंवा लोकशाहीच्या मार्गाने होणारं जे मतदान आहे, ह्याच्यावरती त्यांची करडी नजर आहे का? ह्याच्यावरती त्यांचं कुठलं धोरण आहे का? ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या असतात. पण निवडणूक आयोग नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भाजपच्या दावणीला बांधलेलं गेलेलं एक जनावर आहे. ते सांगेल त्यावेळी त्याला त्याची धार काढली जाईल. ते सांगेल त्यावेळीच त्यांना वैरण टाकली जाईल. अशी अवस्था निवडणूक आयोगाची करून ठेवलेली आहे. पण साहजिकच एक माणूस देशाचा काँग्रेसचा लीडर वेळोवेळी वारंवार सांगतोय, की ही सत्ता चुकीच्या पद्धतीनं त्यांनी हासिल केल्या. तुम्ही ह्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने ह्यांचा सगळा डेटा मागवून पुन्हा मतमोजणी व्हावी, पुन्हा निवडणूक व्हावी किंवा हे सर्व ह्या बहिष्कार टाकून हे सगळ्या गोष्टी बंद करून स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक व्हावी. गेले कित्येक दिवस झालं बरेचसेच विरोधी गट बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊया म्हणून लागलेत. मग का तयार नाही? ज्या निवडणुकीचं टायमिंग 5 ते 7 असतं, अशा निवडणुकीचं टायमिंग 5 ते 6 केलं विधानसभेच्या इलेक्शनला टायमाला महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर उत्तमराव जानकर त्यांच्या गावातून त्यांना मिळालेली मताची टक्केवारी. ह्या विरोधात त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायचं ठरवलं. राजीनामा द्यायचं ठरवलं असताना सुद्धा काही लोकांनी त्यांचा हा सर्व मुद्दा हाणून पाडला. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किंवा राज्यपाल कोश्यारी यांनी हे का मंजूर केलं नाही किंवा हे उत्तमराव जानकर बोलतात ह्या संदर्भातलं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडनं का मागितलं नाही? जर खरंच उत्तमराव जानकर निवडून येऊन सुद्धा राजीनामा द्यायला तयार असतील, तर ह्यामध्ये काही तर घपला झाला आहे हे इतकंच सिद्ध होतं आणि ह्यासाठीच निवडणूक घडवली पाहिजे होती. जे जयंत पाटील 9 इलेक्शन, 8 इलेक्शन, 7 इलेक्शन लाख मतानं निवडून येत होते. ते 10,000 मतावर आलेत. ते कसे आलेत? कुठं मताची चोरी झाली? हे वेळोवेळी कित्येक लोकांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे कळवलेलं आहे. पण निवडणूक आयोग आपली झोपेचे सोंग घेण्याचं जे काम करत आहे आणि भाजपच्या दावणीला आपण बांधलो गेलो आहे हे सिद्ध करण्याचं काम हे
अधोंतरित होत आहे किंवा एकंदरीत हे लोकांच्या लक्षात येत आहे. अशा ह्या पद्धतीनं आज भारताची वाटचाल चालू आहे आणि भारताच्या या वाटचालीत हे 300 खासदार ज्या पद्धतीने विरोध करत आहेत, त्या पद्धतीनं जनतेच्या मनातून अजून विरोध येत नाही आहे. याला कारण देखील काही काँग्रेसचे लोकच आहेत. कारण 50-55 वर्षात काँग्रेसनं जे काही केलं नाही, जे काही करायला हवं होतं, विरोध किंवा 2014 पासून 2000 20 पासून जो विरोध व्हायला हवा होता, तो विरोध झाला नाही. काँग्रेसचे जे लीडर होते महाराष्ट्रातून अशोक चव्हाणसारखे लोकं भाजपमध्ये गेले. यांचा स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अजित पवारसारखा 70,000 कोटीचा घोटाळा करणारा पुरोगामी विचाराचा नेहमी काँग्रेससोबत युती करणारा माणूस आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत गेले. हसन मुश्रीफसारखा माणूस भाजपसोबत युती करायला लावली. म्हणजे अशा अनेक भ्रष्टाचार नेत्यांच्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडत आहेत आणि ह्याला जबाबदार हे लोकच आहेत. फक्त राहुल गांधी आता संक्षिप्तमध्ये मांडत आहेत, की निवडणूक आयोगाने स्वच्छ आणि चारित्र्यदर्शन काम केलं पाहिजे. ते कशा पद्धतीने निवडणूक आयोगानं करायचं किंवा ते कशा पद्धतीनं अंमलात आणायचं. निवडणूक जर खरंच जर पक्षाच्या दावणीला बांधली गेली, तर येणारा काळ हा हुकुमशाहीमध्ये जाईल आणि ह्या भारतामध्ये सर्वसामान्य आणि गरीब जनता जनतेचं या ठिकाणी हाल होऊन त्यांच्या जीविताला किंवा त्यांच्या वाटचालीला धोका निर्माण व्हायचं प्रमाण जास्त कोणावरून राहिलेलं आहे.